मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत 8 वर्ष स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे राज्य संपणार अशी आशा बाळगणारे अनेक जण आश्चर्यचकित झाले. खरं तर आश्चर्यचकित होण्यापेक्षा ते घाबरले जास्त होते. अशीच अवस्था गोव्यातील पोर्तुगीजांची सुद्धा झाली होती. पोर्तुगीजांचे राज्य स्वराज्याच्या पश्चिम सीमेला लागून होते. वसई, चौद, गोवा, दमण ही ठिकाणं पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. शिवाय बहुतांश हिंद महासागरात पोर्तुगीजांचं आरमार प्रबळ होतं. मराठी आणि पोर्तुगीज यांचं याआधी खटके उडाले होते, पण ते दरवेळी युद्धाचा प्रसंग टाळून तह करत असत. असं असलं तरी पोर्तुगीजांचं धोरण दुटप्पी होतं. ते स्वराज्याचे शत्रू असलेल्या मुघलांना सर्वतोपरी मदत करीत होते. पोर्तुगीजांनी मुघलांना आपल्या भागातून मुक्त संचार करण्याची परवानगी दिली होती आणि याचा राग संभाजी महाराजांच्या मनात होता. त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. संभाजी राजांनी 1682 मध्ये गोव्याजवळील समुद्रात कारवार नजीक असलेल्या अंजदीव बेट जिंकून घेतलं आणि काही दिवसांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांना घालवून ते बेट आपल्या ताब्यात घेतलं आणि यानंतर संभाजी राजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील चौलला वेढा दिला आणि यानंतर सतत 2 महिने पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या आरमारात झटापटी होत होत्या. 7 नोव्हेंबर 1683 रोजी पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रान्सिस्को डी लाहोरा याने मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. हे समजताच संभाजी महाराज 3000 सैन्यासह राजापूरहून गोव्याला निघाले. ही बातमी कळताच व्हाईसरॉयनं माघार घेतली. मराठ्यांनी पळून जाणाऱ्या पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ले केले. अखेर 12 नोव्हेंबरला व्हाईसरॉयनं आपल्या उरल्या सुरल्या सैन्यासह गोव्याकडे धाव घेतली. 24 नोव्हेंबरला संभाजी महाराजांचं सैन्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील सांता एस्तेव्हाव म्हणजेच जुवे बेटावर ते शिरले. ओहोटीच्या वेळी तेथे पायी जाता येतं हे पाहून रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी व्हाईसरॉय आपल्या 400 सैन्यासह जुवे बेटाचा ताबा घेण्यासाठी आला. मात्र मराठ्यांनी त्याला चांगलाच प्रतिकार केला. यावेळीही व्हाईसरॉयनं माघार घेतली व तो घाबरून पळू लागला. हे पाहून आधीच घाबरलेल्या त्याच्या सैन्यानंही धूम टोकली. मराठ्यांच्या सैन्यानं व्हाईसरॉयचा पाठलाग केला, पण नदीजवळ पोचताच पोर्तुगीज सैन्याचे धाबे दणाणले. कारण आता ओहोटी संपून भरती सुरू झाली होती. पोर्तुगीज सैन्य बोटीतून जुवे बेटावर उतरलं होतं, पण भरतीमुळं या बोटी भरकटून वाहून गेल्या होत्या. पाठलाग करणाऱ्या मराठ्यांना घाबरून पोर्तुगीज सैन्यानं पाण्यात उड्या मारल्या, पण बहुतेक सैनिक बुडून मेले. उरलेले कसेबसे गोव्याच्या हद्दीत पोचले. खुद्द व्हाईसरॉय जखमी झाला. व्हाईसरॉयला नेण्यासाठी पलीकडून छोटी नाव आली होती. व्हाईसरॉय पळताना पाहून खुद्द संभाजी महाराजांनी घोड्यावरून त्याचा पाठलाग सुरू केला, पण त्याच्या आधीच व्हाईसरॉय नायक बसून नदी पार करू लागला. तरी देखील संभाजी राजांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यांनी व्हाईसरॉयच्या पाठोपाठ भरतीच्या पाण्यात आपला घोडा घातला, पण ऐनवेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सहकार्यांनी महाराजांना अडवलं. इकडे गोव्यात व्हाईसरॉय मेला अशी अफवा पसरली आणि सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी व्हाईसरॉय कसाबसा गोव्याच्या हद्दीत परतला खरा, पण त्याचा उरला सुरला आत्मविश्वास, गुर्मी, माज सगळं गळून पडलं होतं. जीव वाचला याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आता कोणत्याही क्षणी संभाजी नदी पार करून गोव्यावर हल्ला करते या भीतीनं तो आणखीनच गांगरून गेला. संभाजी राजे गोव्यात आले तर तो किंवा त्याचे सैन्य मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या लढण्याच्या स्थितीत नव्हतेच. अखेर सर्व उपाय संपल्यावर व्हाईसरॉयनं सध्या ओल्ड गोवा इथं असणाऱ्या बॉम जीसस चर्चकडे धावा. या चर्चच्या तळघरात ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेवियरचे थडगे ठेवण्यात आले होते. व्हाईसरॉय चर्चमध्ये गेला आणि त्यानं ते शेवपेटीत बंद असलेलं थडगं
पुन्हा उघडायला लावलं. थडगं उघडल्यावर त्यानं पोर्तुगीजांचा राजदंड त्या प्रेताच्या हातात ठेवला, इतर राजचिन्ह पायात ठेवली आणि तसंच एक कागदही ठेवला. या कागदावर लिहिलं होतं की पोर्तुगालच्या राजाच्या वतीनं त्यानं हे राज्य संत फ्रान्सिस झेवियरला म्हणजे प्रेताला अर्पण केलं असून काहीतरी चमत्कार करून आम्हाला या संकटापासून वाचवावं, संभाजीचं संकट टळावं यासाठी प्रार्थनाही तिथं करण्यात आली. पण योगायोगानं याच वेळी सुमारे 1,00,000 मुघल सैन्य स्वराज्यावर चालून येत असल्याची बातमी आली. यामुळं गोव्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजीराजे आपल्या सर्व सैन्यासह रायगडाला परतले. या घटनेमुळं पोर्तुगीजांना वाटलं की सेंट झेवियरमुळंच गोवा वाचला आणि यानंतर सेंट फ्रान्सिस झेवियरला गोव्याचा साहेब अशी पदवी मिळाली आणि नंतर आलेल्या सगळ्या व्हाईसरॉयने फ्रान्सिस झेवियरच्या थडग्याकडे जाऊन प्रार्थना करण्याची प्रथाच पडली.